हॅलो हॅलो शेख हॅलो 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 आता हॅलो तो हा आणि मित्रांनो जेवढे तुम्ही सर्वजण थांबलात अगदी शेवटपर्यंत तुमच्या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाबांच्या प्रेक्षकांना शाहीर राजश्रीकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आया बक्षीस मित्रांनो आलेला आहे एस के साऊंडचे मालक आमचे संतोषदादा कोथरे कापडगाव दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचा पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा बरोबर आहे ना बघा मित्रांनो शाहिरांनी अगदी त्यांच्या परीनं है ना चित्तमाक डमडम वा अरे मेल्या तुला डमडम सदा बोलता येत नाही रे आणि तुम्ही सांगा हवे तुला मारायला पण असो त्यांनी त्यांच्या परीनं कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे ना मित्रांनो आणि बुवा म्हणतात बुवा खेळात आलंय तुम्हाला लांजात म्हणतात आज वेळ लावतो बुवा आज मित्रांनो राजेश बुवा खेळ करून लांजामध्ये आले बरोबर आहे ना पण लांजा तालुका आहे हा काय रायगड मध्ये नाही म्हणत लांजा पण रत्नागिरीतलाच आहे आणि खेळ पण रत्नागिरीतलाच आहे मित्रांनो पण आज तुम्हाला शब्द देतो शब्द माझा लिहून ठेवा आणि गाराड्यानो आता तुम्ही तुमच्या चोपडीवर ठेवा लिहून आज या लांजा तालुक्यामध्ये या आग्रा हॉल मध्ये इथून उद्या ही लोक जेव्हा घरी जातील ना बुवा त्यांच्या फक्त उद्या राजेश बुवाच्याच नावाचे असणार आहे कशी नाही बघा बुवा आणि मग बुवा तुमच्यासारखा मी काही तर रात खेळायला आलेलो नाही बुवा तुम्हाला झपक चुकला शॉट है ना अरे मेल्या तुझा दांडूच मोडलाय मग शॉट म्हणतो तुम्हाला एकदा नाही तुम्हाला 2-4दा म्हणतो चुकला शॉट दिला मोहन दिला का चुकला शॉट नाही खरं सांगा ना मोहन दिला काय अरे मेल्या ए रेड्या
हा पाणीतला रेडा कसा तो ऐका बघा. हा बघा ऐका की गोड वस्तू खायची म्हटली, गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे. बरोबर आहे ना. पेढा साला एकदम भारी लागतो. बरोबर आहे ना. बघा गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे. शर्यतीमध्ये पळवायचं म्हटलं तर तो फक्त एकच घोडा आहे आणि आज राजेश बुवाच्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे. हा पालीचा काला रेडा आहे. ए रेड्या ए रेडा बघा बरं ऐका. या पालीतल्या काल्या हा रेडा नाही, हा रानगेंडा. या रानगेंड्यात राजेश बुवाची धास्ती किती घेतणार आहे बघा. सरकार ठरवून गेलंय. राजेश बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो, प्रेमाचा सल्ला देतो. बुवा आज लांजामध्ये आलोय, नाव करून जाणार आणि मी काय लोकांचं मनोरंजनच करायला. बरोबर ना. लोकांना काहीतरी नवीन देतो आणि म्हणून त्याचा पैसे घेतो. तुझ्या आगाव फुटतील बुवा. बरोबर ना. मी आज आलोय तर मी माझं नाव करून जाणार. बुवा म्हणतो मी घाम फोडलाय. तुम्ही घाम फोडणाऱ्यांना फोडला असेल बुवा. तुमच्या आता आतली चड्डी पण कशी भिजवतो बघा. हो बुवा. आणि म्हणून बघा त्यानंतर बुवाने आल्या चुकला शॉट पण बुवाची बॅट तुम्ही दांडू गलपाटला बुवा तशा. बरोबर आहे ना. बुवाने आल्या पहिला घराला घातला. म्हणतो कुणाचा काय असेल त्याचा वाटोला होऊ द्या. जीवन मोहनचे बंधू आमचे जितेंद्रदा जीवन, सुयोग दादा जीवन, शुभम दादा जीवनाच्या गर्दीमध्ये उपस्थित मानाचा दुसरा करतो आहे ना. बुवान पहिला आल्या गाराणा घातला आहे ना. पण गाराणा घातल्यावर त्यांना फ्यूज उडाला हो. गाव खाक्यानो बुवान घातला गाराणा. म्हणजे ह्याच्यात पुढे खाली पहिला अंधार मोठा आहे बुवाचे. बरोबर आहे ना. किती याला पांढरा पायाचा गाराणा घातला आणि फ्यूज उडाला आणि वाटाण्याचा आहे ना. याला राणी गाणं असं कसं बघा. वाटाण्याचा गोलदाना बुवा उडू नको, वाटाण्याचा बुवा उडू नको. बघा आहे ना. जागेवर ठोका, कासरा जागेवर. आता मी मगाशी म्हटलं तर बुवा म्हणतो तू मेल्या आहे ना. बुवा काय म्हणतो हाडाची काढा आणि म्हणतो बचत लागलो तुला झालाय. बोलला ना बुवा. बुवा बघा बुवा म्हणतो कुठल्या तरी पात्रा बित्राच्या झुरला असेल. मेल्या झुरत्या नाही तुला ना भस्म्या झालाय. तू खाऊन खाऊन मांदारलेला गेंडा म्हणून तुला भस्म्या झालाय. आता बघा बुवा कसा अंगा माठून कसा मजबूत आहे ना. मोबाईल्या घरचा कोकल वासा बुवा वारा येतोय. बसा बसा बुवा वारा येतोय. बसा बसा कोकल वासा बुवा वारा येतोय. बसा बसा बुवा वारा येतोय. बसा बसा. परत बुवा म्हणतात बघा. बुवा म्हणतात विजय बुवा तुमच्या म्हणतात चेहऱ्याला जरा म्हणतात शिकवा आहे ना. म्हणतो अजून बच्चा आहे बुवा. अरे राजाची बुवा जर बच्चा आहे तर गेल्या तू शाप कच्चा आहे बुवा. नुसता फक्त मासानच बुवा वाढलायस पण तुझा मेंदू वर डोक्यात नाही. तुझा मेंदू बुवा खाली गुडघ्यात आणि म्हणून बुवा पहिला ठोका बुवा लागतोय. आता आमच्या पप्पाने गणपती आणला. मग शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. ए सू बरं बुवाच्या नावातच पहिला सू आहे हो. बुवा म्हणतात आज म्हणतात माझ्या डोक्यात आज काय म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुक्ताव. बोललो ना बुवा असंच. आता माझी मोरी आणि मला मुताईची चोरी कशाला हवे. म्हणजे बुवा काय म्हणले ती म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुतलाव. म्हणजे मी मगाशी काय म्हटलं की बुवा तुमच्या कानाची भोकाता उघडे ठेवा. मी एवढंच म्हटलं ना कशासाठी की काहीतरी माझे शब्द तुम्हाला ऐकायला जाऊ द्या. आता बुवा म्हणतात माझ्या कानात म्हणजे ह्यांनी यांच्या कानाची भोका मला मुताईसाठी उघडी करून ठेवली होती. हे त्यानेच मान्य केलंय. बरोबर का मित्रांनो. म्हणून बघा पहिला विषय मित्रांनो. अरे बुवा फोडणार तुझं मी बघा तुम्हाला शास्त्रात पाहिजे ना कराट्यानं. हो सुशांत हो सू आणि शांत. आता बसू विशांत तिथं ऐका म्हणून म्हणतोय अरे बुवा फोडणार तुझं मी बघा धुडकीचा कसा कसा जाग्यावर आहे बघा. बुवा फोडणार तुझं मी आहे ना. कासरा जाग्यावर व विचार करून हा सगळा आधी आला होता तिथं एक बगळा आहे ना. नाही सांगणार मी थोतांड. हो गराड्यानो थोतांड मध्ये खोटा खोटा नाटा बोललं तर बुवा शापाचाच आहे. विश्वास आहे
भगवान शिवशंकर आणि आदिमाया पार्वती यांचं संभाषण त्या यमुनेच्या तीरावरती चालू असतं आणि एक मासा एक बगळा त्या यमुनेच्या तीरावरती उभा असतो. ते संभाषण चालू असताना एका माशाच्या पोटी मित्राला गर्भ राहतो आणि ज्या वेळेस तो बगळा जेव्हा त्या माशाच्या अंड्याला जेव्हा चोच मारतो त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्रनाथांचा जन्म होतो. म्हणजे त्या अंड्यातनं चोचकर मारतो बगळा. जन्माला कोणाला? पुरुष. बरोबर आहे ना? मग विचार करून हा सगळा आला होता तिथे एक बगळा. विचार करून हा सगळा आला होता तिथे एक बगळा. आधी सांगणार मी होता तू फोडणार तुझं मी अंड. तू फोडणार तुझं मी अंड. तू फोडणार तुझं आणि जे बुवाने टायटल सॉन्ग गायलं ते मित्रांनो मी ह्या वर्षी शाहीर झिमन बुवा यांच्यासोबत मी मुंबई रंगमंचावरती गायलं होतं. चांद सुगंधा येईल रात मुसासा देईल सारी धरती तुझी हृदयाची माती खोळ आभाळ ढगाळ रुळीचा गिटाळ माशा रात्री सजना ही काकणाची तोड वाळतो खुळकाळीच हे माझ तुला दिलं मी आज तुझ्या पायाव मागेन माझ्या जन्माचं रंगला गुंगला रंगनासा पिरमाची आस तू जीव लागला लावला ध्यासया तुझा गहिवरला श्वास तू. असा आहे तो बुवा. यही ओरिजिनल आहे. परत बघा हा बुवा परत काय म्हणतात. बुवा बोलून गेले 3 वेळा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे ना. बुवा करा कष्ट नाही तर शाप व्हाल नाही सर. निष्ठा बुवा शाप निष्ठा व्हाल. पण बघा बुवा म्हणतात विजय बुवा विजय माऊली म्हणतात हो विजय बुवा म्हणतात तुमच्या ह्या चेहऱ्याला म्हणतात जरा आवर घाला नाहीतर म्हणतात हा कुठेतरी फटका खाऊन ये बोलले ना बुवा. बुवा आज गेल्या वसाड्या आज राजेश बुवा तुला डोईजड झालेला आहे म्हणून तुम्ही प्रेमाने सांगता बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा देतो. बुवा माझी बारी मला कशी करायची हे मला तुम्ही सांगायची गरज नाही. आणि ज्या दिवशी बुवा हा राजेश बुवा फटका करेल ना बुवा त्या दिवशी बुवा हा शक्ती तुला राजेश बुवा सोडून देईल बुवा. म्हणून बघा बुवानी स्तवन केले आहे ना. हा बरं बुवा स्तवनात सुंदर बंद विषय होता. रसिकांना त्यांनी स्तवन गायली. विषय होता बुवांचा सोडून माझी साथ गेली करून भात
आता हीच मला आपली वाटली जिच नाव वाटली. मग वा ही तुमची ओळीनं चालू होती, पण मी म्हणतो तुमची ईद भर नाही फाटली तर हात भर फाटली. म्हणून सांगतोय वा जे गेड्यासारखे वरटतात ना तिथं तिकडं बुवा रानगेडा काय वरटतो त्याच्यातला एक पण बुवा शब्द कळत नाही. आणि बघा बुवांचा गण छोड़ के न जाओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया. ओ पिया ओ पिया ओ पिया ओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया. उशात बुवा 2 वर्षापूर्वी मी ह्या चालीवरती मुंबई रंगमंचावरती गवण घ्यायली होती. आणि म्हणून बघा मित्रांनो दुसरा विषय परत बुवा म्हणाले की काय म्हणतात भल्या भल्याला म्हणतात धाम पडलाय म्हणून बुवा शेर आहे काही शेर लिहून घ्या बघा की सामना तरणा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. बरोबर ना मित्रांनो. तुम्हाला झोपा आल्यात काय हो झोपले हो नाही ना. हा आता झोपा तुमच्या उडवतो कशाने ऐका बुवान सगळ्यांना झोप आणणार मला माहिती आहे. कारण बुवा इथं घरालाच घालायला आलं होतं रातभर 2 तास झाला मेला वारी करतोय काय माईक सोडायला मागत नाही. अरे मेल्या ए वसाड्या ए गाभण रेड्या अरे ना गाभण आहे बघा बुवा तुला जी काय मेल्या मला माझ्या मारायची ना 1 तासावर तुझी वारी होईल ना. तू कशाला रातभर कोंबडा आवला नाही आवाय बरोबर ना. म्हणून बघा शेर आहे का मित्रांनो किस्सा तरणा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. भाकरी चांगली वाजायला तवा चांगला पाहिजे. आणि राजेश बुवा सोबत बारी करायला बुवा दम पाहिजे बुवा बरोबर ना. बुवा दम पाहिजे बारी चांगली करायला. म्हणून बघा मित्रांनो पुढचा विषय तत्पूर्वी बुवांची गवळ होती आहे ना. बुवांचा सुंदर विषय होता दररा दररा हमको दीवाना कर गए. बुवाने मला प्रश्न विचारला त्यांच्या गवळणीमधून बुवा उत्तर तुमच्या गवळणीला देतोय म्हणायचं आहे का बघा लिहून घ्या बुवा काय म्हणते बघा की काग यमुने तू निर्दयी झाली मग बाळ कुठे माझा सांग ना यावेळी कुठे दिसे ना हा गिरधारी. हो कानासाठी रडते त्याची आई. बघा मित्रांनो हा पक्का चुक्या बुवा आहे. तो कसा तो ऐका बुवाचा गवळणीचा यमक आणि वटिका बघा काय बुवा म्हणतात गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई. का हो जितू दादा कुठं झुलतोय गिरीधारी आई आहे ना. कानासाठी सांग ना यावेळी कुठे दिसे ना हा गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई. बुवा लावून बुवा चुना लावून गेला म्हणून बुवा बघा तुमच्या गवळणीची कटिंग कशी आहे बघा. बुवाने मला प्रश्न विचारलाय की या गवळणीतून बुवा मला प्रश्न विचारतोय तर उत्तर द्या. मग बुवा तुम्ही यमुनेला विचारलं यशोदाबाई असं नंदराज असं म्हणतोय की माझा भगवान श्री कृष्ण कुठे गेला. मग ती यमुना त्या नंतर राजाला बुवा काय उत्तर देते काय का बघा म्हणतोय अरे खेळ हा खेळाया तुझा आला गिरीधारी. बरोबर ना. तो खेळ खेळण्यासाठी काना त्या यमुनेच्या तीरावरती गेला होता. म्हणून म्हणतोय की खेळ हा खेळाया तुझा आला गिरीधारी अरे मारून उडी बसला त्या कालियाच्या शिरी होती दिला ही त्याची न्यारी. हो तो आहे सुखी माझ्या उदरी. यमुना म्हणते नंदराजा अरे तुझ्या त्या यशोदे मातेला जाऊन सांग तुझ्या बोलाची काय काळजी करू नकोस. तो माझ्या उदरात तो माझ्या खुशीत शांतपणे निजलाय. मग काय म्हणतोय होती दिला ही त्याची न्यारी. हो आहे तो सुखी माझ्या उदरी खेळ खेळाया आला गिरीधारी मारून उडी बसला कालियाच्या शिरी होती दिला ही त्याची न्यारी. हो
मित्रांनो आज मी आधी बाईची बाजू म्हणतोय बरोबर ना. मी आज बाईची बाजू म्हणतोय. बुवा काय म्हटलं तुमच्या शमण्याला समजावं बरोबर आहे ना. बुवा आज तुम्ही पुरुष आहे म्हणजे शमण्याचा अधिकार बुवा तुमचा आहे ना. आज मी आदिमायाची बाजू म्हणते बुवा. आज शमण्याची बाजू तुमची आहे बुवा. तर तुमचा शमण्या काय लोकांना दाखवत फिरतो काय मेनोवाडी करते बुवा. म्हणून बघा दुसरा विषय बघा बुवा विषय कसा सांगतो बघा की मी मुलाचं बोलणं मला तुमचं कराटे बुवा पडणार नाही. जागीवर मी शक्तिवाला वा आणि त्या गुरुचा बाळगाचा लावसाला आणि फाटे गेल्याचा राजेश मोहन आहे. तुम्ही कधीही माझ्याशी भिडा बुवा भाव काय बुवा तुमचं कपडाशा वाटतं वला करून टाकीन बुवा म्हणून म्हणतोय की मी मुलाचं बोलणं मला तुमचं कराटे बुवा पडणार नाही. की जातीवंत मी शक्तिवाला हो या रसिकांच्या गर्दीमध्ये कधी झुकणार नाही. जातीवंत मी शक्तिवाला या रसिकांच्या गर्दीत कधी झुकणार नाही. आणि मग हालवून हालवून जमलो तरी कराटे बुवा मग तुमचा तो कधी उठणार नाही. हे शमण्या आता हलवत बस बघा किती सांगूया बुवाला अरे आग लागली तुझ्या नावाला. मग माझ्या हातून नाही सुटणार